आदरणीय महाराजजी जे आता गेलेले आहे, बहुरे परिवार, माझे जवळचे मित्र, स्टेजवर विराजमान सर्व प्रमुख अतिथी, पाटील साहेब आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधू, सर्वप्रथम मी बहुरे ग्रुपला खूप खूप अभिनंदन करतो की एक खूप चांगली संकल्पना त्यांनी आणलेली आहे. 2003ला जेव्हा मी पुण्याला गेलो होतो पत्रकार म्हणून एनडीटीव्ही चॅनलसाठी काम करण्यासाठी, तर त्यावेळी मगरपट्टा नावाची एक टाउनशिप तिथे डेव्हलप करण्यात आली होती. आणि मगरपट्टा हडपसर एरियामध्ये जेव्हा शहर वाढत होता तर मगर फॅमिली जे आहे ते मगर फॅमिलीचे सगळं बंधू जे होते ते त्यांची शेती होती आणि ते सगळे लोक शेती करायचे. मग त्याच्यापैकी सतीश मगर जे की त्या ग्रुपचे चेअरमॅन झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की काही वर्षानंतर हे शहर वाढणार आहे आणि आपली जमीन ही सरकार बहुतेक ते एक्वायर करणार आहे, तर आपणही का हे एक टाउनशिप डेव्हलप करू शकत नाही. मग ते सगळे बंधूंना एकत्र केले आणि त्यांनी एक खूप चांगली एक टाउनशिप तिथे डेव्हलप केली होती. आणि त्या काळात मला माहित आहे 2003च्या वेळी जेव्हा मी पत्रकार होतो तर आंतरराष्ट्रीय न्यूजपेपर आणि टेलिव्हिजन चॅनल्स मध्ये पण त्याची बातमी यायची, कारण त्यांनी जे टाउनशिप डेव्हलप केली होती त्याच्यामध्ये फक्त घरं नाही होते, त्याच्यामध्ये स्कूल होतं, हॉस्पिटल होतं आणि IT इंडस्ट्री येणार होती पुण्याला. तर त्यांनी खूप सारे मोठे मोठे टावर्स उभे केले होते ते IT इंडस्ट्रीसाठी. म्हणजे वर्क टू होम जे कॉन्सेप्ट होता कि काम भी वहीं पे करेंगे, स्कूल भी वहीं पे जाएगा बच्चा, कॉलेज भी वहीं पे जाएगा, हॉस्पिटल जाना है, मग ते मार्केट असू द्या, त्या मार्केट ही त्यांनी डेव्हलप केलेली आहे. म्हणून मी बहुरे परिवारांना हे विनंती करणार आहे की हे सुरुवात तुम्ही केलेली आहे. आणि जसे आमचे मित्र उदयसिंग राजपूत ते आता गेलेले आहे माझ्या प्रचारासाठी, हसण्याची काही हे नाही आहे. खरी गोष्ट आहे की कोण कुठे आहे तुम्हालाही माहित पडणार नाही, निवडणुकीच्या नंतर तुम्हाला माहित पडणार आहे की कोण कुठे गेलेले आहे. तर आज या शहराला अशा प्रकारचे टाउनशिपची एक आवश्यकता आहे आणि खूप चांगलं एरिया डेव्हलप होत आहे. मी येताना माझ्या एक मित्राला सांगत होतो की काही वर्षापूर्वी याच्यामध्ये काही नाही होतं, आज इतकं सारं डेव्हलपमेंट इथे होऊ लागलेलं आहे. आणि आपला जे लॉन आपण तयार केलेले आहे लग्नासाठी, मला वाटतं की आठवड्यात कमीत कमी एका वेळी तर मला तिथे येण्याची हे संधी मिळतं. पण मी आपल्या बहुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की हे फक्त सुरुवात असेल आपली आणि अजून खूप सारे आपण असे टाउनशिप डेव्हलप करत राहा. आणि मी आपल्याला एक गवाही देतो की माहित नाही मला की संधी मिळेल नाही मिळेल, पण प्रयत्न तर करणारच. माझी इच्छा आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जशा प्रकारे मी US ला मला बोलवण्यात आले होते मागच्या वर्षी, तर एक मी IT कंपनी तिथून आणलेली आहे. एक IT कंपनी ज्याचं कनेक्शन हैदराबादशी होतं. हैदराबादमध्ये त्यांचा एक खूप मोठा IT कंपनी होती आणि US मध्ये त्यांचे खूप सारे IT कंपनीज होते. तर मी जेव्हा वॉशिंग्टनला गेलो होतो तर माझा एकच उद्देश होता की एक कंपनी आपल्या शहराला आपण आणू आणि ते आणण्यात मला यश मिळाले. आणि आज मला अभिमान आहे हे सांगण्यासाठी की शेंद्रामध्ये जे कंपनी मी मागच्या वर्षी आणली होती, आज त्याच्यामध्ये 300 IT प्रोफेशनल्सना नोकऱ्या मिळालेल्या आहे. आपले युवा पिढी जे आहे 300 IT प्रोफेशनल्स. आणि त्यांनी 2 महिन्यापूर्वी ते आले होते, त्यांचे अंग्रेजी जितने फॉरेनर्स जे आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ते शेंद्रामध्ये एक मोठा IT पार्क उभा करणार आहे. त्याच्यामध्येही आम्ही त्यांना मदत केलेली आहे. 18 एकर जागा त्यांनी ऑलरेडी अक्वायर केलेली आहे. त्याचं कामही ते सुरू करणार आहे लवकरात लवकर. आणि त्यांनी सांगितलेले आहे की 2025 एंड पर्यंत या शहरामध्ये 2000 IT प्रोफेशनल ते रिक्रूट करणार आहे आपल्या शहरामध्ये. तर एक खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. तर आपण जे टाउनशिप डेव्हलप करत आहे त्याच्यामध्ये आपण IT सेक्टरसाठीही जेव्हा आपण मोठी हे करणार आहे त्याच्यामध्ये IT सेक्टर, कारण आज वर्क टू होम जे कन्सेप्ट आलेला आहे त्याचा फायदा आपल्याला होईल. मी आपल्या सर्वांना विशेषकर बहुरे परिवारातल्या सगळ्या लोकांना त्यांचे सगळे पार्टनर्सला, आमचे तय्यब पटेल साहेबांना
सगळ्यांना मी खूप खूप बधाई देतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.